केदार, अरे शांत बसू नकोस तू. तारिणी ज्या मैत्रिणीकडे गेली तिचा काय पत्ता, फोन नंबर काही असेल ना तुझ्याकडे? मग लाव ना त्या मैत्रिणीला फोन लाव. ए अरे ती काय वेडायस का रे तू? काय एवढा काय भाव खातोय? चल ना, लाव ना, फोन कर ना. आम्ही काय मूर्ख आहोत तिकडे सगळे सांगतो तुला? फोन लाव मैत्रिणीला त्या. बरोबर आहे. बाबा माझ्याकडे नंबर नाहीये. नंबर नाहीये मैत्रिणीचा, जिच्याकडे तारिणी गेली आहे तिचा नंबर? काय बात आहे, काय विश्वास आहे रे तुझा तारिणीवर. नाही तुला खरंच मानला पाहिजे यार याला. अरे काय काय चाललंय काय तुझं केदार? हा, तारिणी ज्या मैत्रिणीकडे जाणार असं म्हणत होती तिचा नंबर सुद्धा नाही तुझ्याकडे? और काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? म्हणजे एक बायको नवऱ्याला न सांगता कुठेतरी जाते, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तारिणी खांडेकर फक्त हे घर नाही तर स्वतःच्या नवऱ्याला पण सोडून निघून गेली. युवराज, हा बोल ना केदार. युवराज, इथेच आहे ना, मी कशाला ओरडतोय? आणि ओरडायचं होतं ना तर स्वतःच्या बायकोवर ओरडायचं होतंस, कळलं का? अरे बायकोला मिठीत ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मुठीत ठेवलं असतंस ना तर आज ही वेळ नसती ना आली याच्यावर. युवराज बासा. अरे ताई, तू तू खरंच विचार कर बघ. एखादी बायको, तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे, ती त्याला इन्फॉर्म करून जाते ना की एक मिनिट, तिचं नक्की प्रेम आहे ना तुझ्यावर? नाही कारण अरे ऐक तर बाबा, तिला मैत्रिणीचं नाव तुला माहीत नाही आहे, ती कुठे गेली, तिचा नंबर नाही आहे, तर मग नक्की मैत्रीणच आहे ना की मित्र वगैरे कोणी आहे? ती काय म्हणाली होती, ती काय म्हणाली होती की ती माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. ओके, तिला माझी गरज आहे आणि बाबांसारखा मला आधार दिलाय, आईसारखं जपलंय मला, त्यामुळे आता मला जावंच लागेल. अरे हे सगळं डिस्क्रिप्शन बघता तो कोणीतरी मित्रच असायला पाहिजे. ती याला सोडून स्वतःच्या याराला भेटायला गेली असं मला वाटतं. युवराज, सांभाळून बोल. सॉरी, याराला भेटायला गेली असं वाटतं. माझ्या बायकोबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. अरे काय याला मी सांग ना. म्हणतोय, उद्या सगळे बोलणार. तारिणी काय आहे ना हे समजण्याची बुद्धी आणि समज नाही तुझ्यात. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. मग मिरची का लागली तुला? बोलताना भान ठेव. काहीही झालं तरी ती या घरची सून आहे हे विसरू नकोस. कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना चुकीचे शब्द वापरलेले मी या घरात खपवून घेणार नाहीये. स्त्रीच्या चारित्र्याबद्दल बोलताना 100 वेळा विचार व्हायला हवा. कळतंय? केदार, आजपर्यंत तारिणीने या घरासाठी खूप काही केलंय, ते सगळं मला मान्य आहे. पण आज जे तिने केलंय ते मला मान्य नाहीये. ती या घरात परत आल्यावर तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि तेव्हा तू मध्ये पडायचं नाही.
बॉस मला माहिती तू मिशनवर आहेस, पण एकदा कॉल करून कळवायचं तरी ना. काळजी वाटते ग तुझी. कशी असशील, कुठे आहेस? मनात ना नको नको ते विचार येत आहेत. तू ठीक असशील ना? कोणत्या संकटात तर नाहीस ना बॉस तू? हा, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देत येतात ग, पण मनात जे प्रश्न येत आहेत ना त्याचा खूप त्रास होतोय. प्लीज लवकर ये बॉस. हा टेक्नो बोल. केडी सर, बॉसचा फोन लागत नाही. बोल ना, काय झालं? जे मॅडमनी सगळ्यांना अर्जंटली डेनवरती बोलवलं. आता पण असं अचानक का? मॅमचे सरप्राइजेस कोणाला माहिती असतात का केडी सर? प्लीज तुम्ही फक्त वेळ डेनवरती या प्लीज. ठीक आहे. हां. जे मॅडम विचारतील बॉस कुठे आहे, तर काय सांगू मी त्यांना? बॉस कुठे आहेस तू? आई, मी तरुणीला फोन करायचा प्रयत्न केला, पण तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. म्हणजे मग रेखा म्हणत होती ते खरं आहे का? आई अगं, तू काळजी करू नकोस ग. निश्चित काहीतरी गोंधळ घालत असेल. काही कळलं का खांडेकरांच्या मोठ्या सुनेबद्दल? नाही ना मम्मा, काहीच आयडिया नाहीये. अरे देवा, अजून नाही आली? अगं पण उद्या पूजेचं उद्यापन आहे ना? हे सगळ्यांना कळतंय, पण तिला कळायला नको. तिने कॉन्टॅक्ट करायला हवा ना. काय तर म्हणे मैत्रिणीकडे गेलीये. अगं कुठली मैत्रीण, कुठे आहेस, कशी आहेस, कधी येणारेस, काहीतरी कळवायला हवं ना तिने. त्या कौशिकीताईंनी कॉल केला होता ना, तेव्हा फोन स्विच ऑफ होता तिचा. आता तरी डोळे उघडले का कौशिकीताई आणि दयानंद रावांचे? कळलं का तारिणी कशी येते? का अजूनही आंधळा विश्वास आहे तिच्यावर? ह्यावेळी मम्मा खूप दुखावलेत ग दोघं. अगं त्रास होणारच ना, घरातल्या सगळ्यांनाच त्रास होणार. हे काय वागणं झालं? घरात एवढं महत्वाचं कार्य आहे आणि ही मैत्रिणीकडे जाते सांगून निघून गेलीये. बाई निशी, तू असं बेताल वागू नकोस. जबाबदारीने राहा. उद्या नावं ठेवताना बेलसरे कुटुंबाला नावं ठेवली जाणार आहेत. हो मम्मा. चल, मी जरा काम आहेत, मी नंतर बोलते. ओके, बाय.